नाही आहे का? आता या क्षणी नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीत नाही आहे ना. तुम्ही जो प्रश्न विचारताय त्या प्रश्नाचा अर्थ मला समजतो आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचं राजकारणाची सूत्र हाती घ्यावी ही नक्कीच या राज्यातल्या जनतेची किंवा लोकांची इच्छा आहे आणि त्या इच्छेचा स्वीकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेला आहे. हे तुम्हाला वारंवार माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्ही विषयाला अजिबात फाटे फोडू नका. तो वेगळा विषय आहे आणि तो महाराष्ट्रासाठी भावनिक विषय आहे आणि त्या भावनिक विषयावरती काय भूमिका घ्यायची मला वाटतं आज संध्याकाळच्या आमच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मला अपेक्षा आहे की उद्धवजी नक्की त्याच्यावरती आपली भूमिका स्पष्ट करतात. नाही, पण आज तुम्ही अग्रलेखात सुद्धा एक प्रकारे साधच घातली की जनभावना आहे, लोकभावना आहे की दोन भावांनी एकत्र आलं पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, मराठी जनतेला सांगू इच्छितो की मराठी माणसाच्या हितासाठी, कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कोणताही त्याग करायला तयार आहे. या महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली. त्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. बरोबर. आता काही हौशे नवशे गवशे माझी शिवसेना म्हणून वर्धापन दिन साजरे करतायत. त्यांच्या जाहिराती कोणीतरी मगाशी माझ्या घरात समोर आणल्या. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो आहे. काय संबंध आहे त्यांचा बाळासाहेब